अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी अभिनय सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला। नवरा राहुल यांच्यासोबत मिळून गेली अनेक वर्ष आनंदाचं शेत त्या चालवतायत। यात अनेक वेगवेगळी पिकं घेतली जातात। या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली आणि शेती करण्याचा निर्णय त्यांनी कधी घेतला याबद्दल संपदा आणि राहुल यांनी सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमात सांगितलंय। सुरुवातीच्या काळात राहुल ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम आणि शनिवार रविवार शेती करायचे। आयुष्यात स्वतःच्या प्रोफेशन व्यतिरिक्त काहीतरी करायचं हे त्या दोघांनी सुद्धा ठरवलं होतं। शहरात व्यावसायिक आयुष्य जगताना खूप लवकर त्यातले धोके जाणवले आणि मग त्यांनी शेतीकडे वळायचं ठरवलं। प्रथम राहुल यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेऊन याबद्दल संपदा यांना विचारलं आणि त्यांचं सुद्धा मत यावर हो असंच आलं। याच सोबत खर्च, EMI या सगळ्या गोष्टी होत्याच। शेतीसोबत पर्यटन व्यवसायाला सुद्धा त्या दोघांनी प्राधान्य द्यायचं ठरवलं आणि कृषी पर्यटनाशी जोडलेल्या एका व्यक्तीशी त्यांची ओळख झाली। 2004 मध्ये ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली, तर 2007 मध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या शेती करायला सुरुवात केली आणि 2014 मध्ये त्यांनी त्यांच्या कृषी पर्यटन व्यवसायाला सुद्धा सुरुवात केली। या सगळ्यात घर बांधणं, शेतीची कामं करणं, प्राण्यांना सांभाळणं या सगळ्या गोष्टी ते दोघे सुद्धा शिकले आणि आता आनंदाचं शेत अगदी उत्तमरित्या सुरू आहे। या आनंदाच्या शेतात शेती केलीच जाते, याच सोबत लोकांना शेतीची माहिती सुद्धा दिली जाते। तुम्हाला संपदा आणि राहुल यांनी घेतलेला हा शेतीचा निर्णय कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।